लर्न अँड जॉय विथ जे या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. TET आणि CETसाठी परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र विषयावरील महत्त्वाचे 30 प्रश्न. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. TET आणि CETच्या या प्रयत्नामध्ये अभ्यासामध्ये एक नवीन PYQ घेऊन मी आलेलो आहे. आजची आपली PYQ इतिहास, सामाजिक शास्त्र तसेच परिसर अभ्यास या विषयावर पेपर क्रमांक 1 साठी सुद्धा उपयुक्त आणि पेपर क्रमांक 2 साठी सुद्धा उपयुक्त आहे. आजच्या पाठामध्ये, आजच्या तासिकेमध्ये आपण 30 प्रश्न नागरी संस्कृतीचा विकास 100% 100% यावर एक तरी प्रश्न 100% पडतो. म्हणून या ठिकाणी हा प्रश्न हा जो आहे 1 किंवा 2 मार्कासाठी 100% प्रश्न येऊ शकतो. म्हणून सर्वांनी काळजीपूर्वक ही PYQ ऐकायची आहे, समजून घ्यायची आहे. प्रश्न क्रमांक 1. मानवी इतिहासात नागरी संस्कृती कोणत्या काळात विकसित झाली? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर कांस्य युगामध्ये धातूचा वापर व व्यापार वाढल्यामुळे त्या ठिकाणी हे जे काही नागरी संस्कृती आहे ती भरभराटीस आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए कांस्य युग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहरात महास्नानगृह सापडले आहे? आपण जाणता की हडप्पा आणि मोहंजोदाडो यापैकी मोहंजोदाडो हे जे शहर होतं, नगर होतं, त्या ठिकाणी खूप मोठं उत्खननामध्ये खूप मोठं विशाल असं महास्नानगृह सापडलेलं आहे, जो काही एक स्थापत्यकलेचा एक मोठा नमुना आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी मोहंजोदारो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. नागरी संस्कृतीच्या विकासाचं मुख्य लक्षण कोणतं आहे? भटके जीवन, नियोजित नगररचना आणि व्यापार, जंगलात राहणे, केवळ शेती करणे. तर केवळ शेती करणे हे होऊ शकत नाही, कारण ते नगरामध्ये येत नाही. जंगलात राहणे हा पर्याय लागू होत नाही आणि भटके जीवन पण होत नाही. मग उरलं काय? फक्त एकच, नियोजित नगररचना आणि व्यापार. तर या ठिकाणी सुनियोजित नगररचना, सांडपाण्याची व्यवस्था, संघटित व्यापार हे नागरी संस्कृतीचे मुख्य लक्षणं होते. म्हणून पर्याय क्रमांक बी नियोजित नगररचना आणि व्यापार हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 4. हडप्पा संस्कृतीतील रस्ते एकमेकांना कशा प्रकारे छेदत असत? लक्षात ठेवायचं. 4 पर्याय: काटकोनात, तिरप्या कोनात, वर्तुळाकार, विस्कळीतपणे. तर खालचे 3ही पर्याय लागू होत नाही. तर त्या ठिकाणी जर हडप्पा संस्कृती जर तुम्ही बघितली असेल तर प्रत्येक जे काही रस्ते होते ते एकमेकांना काटकोनात 90 अंशामध्ये छेदत होते. म्हणून पर्याय क्रमांक ए काटकोनात हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यामुळे त्या काय झालं की त्या काटकोनामुळे चौकोनी खंड त्या ठिकाणी पडलेले ते, म्हणजे वरून जर बघितलं तर चौकोन असे आपल्याला दिसत होते. चला पुढचा प्रश्न जाऊया. प्रश्न क्रमांक 5 कडे. सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? शेती आणि व्यापार, केवळ शिकार, केवळ मासेमारी, युद्ध करणे. तर खालचे 3ही पर्याय लागू होत नाही. पर्याय क्रमांक ए शेती आणि व्यापार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण सिंधू खोऱ्यात सुपीक जमीन आणि नागरिक जी काही रचना होती त्यामुळे शेती आणि व्यापार हे त्यांचा मुख्य व्यवसाय बनलेला होता. म्हणून शेती आणि व्यापार हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. इजिप्शियन संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? तर या ठिकाणी लक्षात, आता आपल्याला सिंधू संस्कृतीविषयी विचारलेलं नाही, इजिप्शियन संस्कृतीविषयी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, सिंधू नदी होणार नाही, होयांग हो होणार नाही, कारण ती चीनमध्ये आहे. टायग्रीस पण होणार नाही, या ठिकाणी टायग्रीस पण होणार नाही, कारण इजिप्त म्हणलं की नाईल, कारण नाईल नदी इजिप्तची काय म्हणली जाते? देणगी मानली जाते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी नाईल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. हडप्पा संस्कृतीतील मुद्रा म्हणजे सील्स प्रामुख्याने कोणत्या दगडापासून बनवल्या जात असत? अभ्रक, ग्रेनाइट आणि हिरा. हिऱ्यापासून तर बनवल्याचा विषयच नाही काही, म्हणजे तो पर्याय लागूच होत नाही. ग्रेनाइट पासून पण नाही, तो एक प्रकारचा दगड आहे. अभ्रक पासून पण नाही, मग उरलं काय? स्टिएटाईन म्हणजे खडूचा दगड. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 8. सिंधू संस्कृतीतील कोणते ठिकाण बंदर डॉकयार्ड म्हणून ओळखले जाते? रोपड नाही, बनवली नाही, आणि फक्त गोंधळ कुठं होईल? लोथल आणि कालिबंगन. तर या ठिकाणी सिंधू संस्कृतीतलं जे महत्त्वाचं जे बंदर होतं ते या ठिकाणी गुजरातमध्ये ते महत्त्वाचं बंदर होतं. त्यावेळेस आताचे जो गुजरात आहे त्यावेळेस त्या ठिकाणी मोठी गोदी, उत्खननामध्ये मोठी गोदी सापडलेली आहे. म्हणून लोथल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न 9. सिंधू संस्कृतीतील लिपी कशी होती? तर या ठिकाणी बघा, सिंधू संस्कृतीमध्ये जेवढे काही होतं चित्राच्या रूपामध्ये ती होती. अद्यापही त्या ठिकाणी ती चित्र जे आहे ते वाचता आलेले नाही. म्हणून या ठिकाणी देवनागरी नाही, खरोष्टी नाही, ब्राह्मी पण नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 चित्रलिपी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10.
मेसोपोटेमिया म्हणजे कोणत्या दोन नद्यांमधील प्रदेश? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, या शब्दाचा अर्थ दोन नद्यातील जमीन असून त्या ज्या दोन नद्या आहेत त्या दोन नद्या आहेत टायग्रिस आणि युफ्रेटिस. पर्याय क्रमांक डी. कारण नाईल आणि ॲमेझॉन यांचा काही संबंधच नाही. गंगा आणि यमुना ह्या भारतात आहेत, आहे की नाही. सिंधू आणि झेलम ह्या सिंधू संस्कृतीच्या जवळपास आहे. म्हणजे या ठिकाणी मेसोपोटेमिया हे जे उत्तर आहे, टायग्रिस आणि युफ्रेटिस हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. 11 नंबरकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 11. हडप्पा संस्कृतीतील घराचे सांडपाणी वाहून नेण्यासाठी कशाचा वापर केला जाई? प्लास्टिक नळ्या, तर प्लास्टिक आता आलं म्हणजे तो पर्याय लागू होत नाही. सांडपाण्याची व्यवस्था नव्हती का? तर होती, म्हणजे तो पर्याय लागू होत नाही. विटांनी बांधलेल्या आणि झाकलेल्या गटारांचा. उघड्या गटार तेव्हा नव्हत्या, म्हणजे पर्याय क्रमांक सी. विटांनी बांधलेल्या झाकलेल्या गटारांचा. कारण त्यावेळी विटा तयार करण्याचं, भाजलेल्या विटा तयार करण्याचं यंत्र त्या काळात त्यांनी अवलंबलं, तयार झालेलं होतं, प्रगत होतं. म्हणून पर्याय क्रमांक सी, विटांनी बांधलेल्या झाकलेल्या गटारांचा, हे पर्याय योग्य आहे. 12वा प्रश्न बघा. सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर करत नसत? बघा, या ठिकाणी 100% आपण चूक करतो. आपण बोर्ड तर वाचतो आणि त्या ठिकाणी आपण लगेच कास्य, तांबे किंवा सोन्यापैकी एखादा निवडायचा प्रयत्न करतो. परंतु तो सिंधू संस्कृतीमध्ये लोखंडाचा परिचय नव्हता. त्याकडे लोखंडच नव्हतं, म्हणून ते लोखंड वापरत नव्हते. म्हणून पर्याय क्रमांक डी. कारण सोनं, तांबे, कास्य यांचा वापर झालेला आहे. लोखंड मात्र शोध नसता, त्या ठिकाणी त्यांना ओळखच नव्हती. म्हणून पर्याय क्रमांक डी, लोखंड, हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 13कडे जाऊया. प्राचीन चीनमध्ये कोणत्या नदीला दुःखाची नदी असं म्हटलं जातं? सॅरो ऑफ चायना, हे की नाही. तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर वारंवार येणाऱ्या पुरामुळे जीवित आणि वित्तहानी होत असते, म्हणून त्या नदीला दुःखाची नदी म्हणतात. तर ही घटना जी आहे ही चीनमध्ये जी काही नदी आहे होयांग-हो, ही पिवळी नदी तिला म्हटलं जातं. ही होयांग-हो ही नदी या ठिकाणी दुःखाची नदी म्हणून ओळखली जाते. आता ती दुःखाची का ओळखली जाते, तर मी तुम्हाला त्याचं कारण सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक बी. 14वा प्रश्न बघा. हडप्पा संस्कृतीतील समाज प्रामुख्याने कसा होता? तर या ठिकाणी वनवासी, भटका, फक्त शिकारी, तीनही खालचे पर्याय त्याला लागू होत नाही. कारण त्या ठिकाणी आपण म्हटलं की नागरी व्यवस्था आणि नागरी व्यापार या ठिकाणी ते व्यापारी विमुख होते आणि त्या ठिकाणी शेती आणि नागरी रचना किंवा व्यवसाय, व्यापार या गोष्टीसाठी त्यांचं ते वैशिष्ट्य होतं. म्हणून नागरी आणि व्यापारी विमुख हा जो पर्याय आहे, हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न बघा. सिंधू संस्कृतीच्या विनाशाचं एक महत्त्वाचं कारण शास्त्रज्ञ कोणते सांगतात? ते या ठिकाणी अणुयुद्ध, तर त्या काळी अणूचा विषयच नव्हता. मोठ्या प्रमाणात जंगलतोड होईल का? तर त्या ठिकाणी नाही. तर लोकसंख्या घटणे हा पण नाही. परकीय आक्रमणे आणि महापूर हे मात्र या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर आहे. कारण त्या ठिकाणी सिंधू नदीला, त्या सिंधू नदीच्या जवळ असताना त्यांना पूर यायचा, महापूर आणि विविध त्या ठिकाणी आक्रमणं. कारण त्या ठिकाणी शहरामध्ये भरपूर पैसा असल्यामुळे, धनदौलत असल्यामुळे आक्रमणं पण त्या ठिकाणी झालेली आहेत. म्हणून परकीय आक्रमणे आणि महापूर हे याचं योग्य पर्याय आहे. 16वा प्रश्न. हडप्पा संस्कृतीतील लोकांनी कोणत्या प्राण्याला पाळल्याचे पुरावे सापडले आहेत? तर या ठिकाणी बघा, ते शेती करत होते, म्हणजे त्यांना शेतीसाठी उपयोगी प्राणी कोणते होऊ शकतात? तर बैल आणि म्हैस होऊ शकतात. बाकी डायनासोर, कांगारू, जिराफ येऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी, बैल आणि म्हैस हे दोन जे प्राणी आहेत, या प्राण्याचा पर्याय जो आहे, पर्याय क्रमांक बी, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. प्राचीन इजिप्तमध्ये मृतदेह टिकून ठेवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जाईल? बघा, इजिप्तमध्ये जे काही पिरॅमिड आहे त्या पिरॅमिडमध्ये त्या ठिकाणी मृतदेह ठेवले जातात. विशिष्ट प्रकारे केमिकल त्यांना लावलं जातं आणि त्याचा ममी बनवला जातो. म्हणून या ठिकाणी ममी बनवणे, पर्याय क्रमांक बी, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. कालीबंगन राजस्थानमध्ये. बघा, कालीबंगन कुठं आहे? मगाशी आपण बघितलं, कालीबंगन आणि लोथल हे दोन्ही त्या ठिकाणी पुरावे सापडलेले आहेत. मग कालीबंगन जे आहे ते राजस्थानमध्ये येतं, लक्षात ठेवायचं आहे, आणि लोथल गुजरातमध्ये. तर कालीबंगन येथे उत्खननात कशाचे पुरावे सापडलेले आहेत? तर या ठिकाणी कालीबंगन जे आहे ते या ठिकाणी फक्त सोन्याच्या खाणीचे, जहाजाच्या गोदीचे, विमानतळाचे, तर तिन्ही पर्याय लागू होत नाही. त्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचे पुरावे मात्र उत्खननात सापडलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ए, नांगरलेल्या शेतीचे या ठिकाणी पुरावे सापडले. काही अग्निकुंडाचे सुद्धा त्या ठिकाणी पुरावे सापडलेले आहेत. म्हणून अग्निकुंड जरी असतं तरी त्याचा पर्याय योग्य झाला असता. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 19कडे. हडप्पा संस्कृतीतील नगर रचनेत शहराचे किती भाग असत?
तर त्या ठिकाणी हडप्पा संस्कृती रचनेचे 2 भाग असतात बघा, लक्षात ठेवायचं. प्रशासकीय इमारतीसाठी उंच वरचा भाग असायचा आणि सामान्य लोकांसाठी राहण्यासाठी खालचा शहराचा भाग असायचा. एक वरचं शहर आणि खालचं शहर अशा प्रकारे त्या ठिकाणी 2 भाग होते. म्हणून पर्याय क्रमांक बी 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 कडे जाऊया. सिंधू संस्कृतीतील लोकांचा व्यापार कोणत्या परदेशी संस्कृतीशी चालत असे? तर या ठिकाणी रशियन नाही, अमेरिका सुद्धा नाही आणि ब्रिटिश सुद्धा नाही. मेसोपोटेमिया या लोकांशी, या संस्कृतीत जी आहे ती परदेशी संस्कृती जी होती मेसोपोटेमिया या शहरात किंवा या ठिकाणी राहणारी जी काही संस्कृती होती त्या लोकांशी यांचा व्यापार चालत होता. म्हणून या ठिकाणी तसे उत्खननामध्ये मेसोपोटेमियाच्या ज्या काही मुद्रा आहेत त्या सिंधू खोऱ्यात सापडलेल्या आहेत आणि सिंधू ज्या संस्कृतीच्या काही मुद्रा होत्या त्या मेसोपोटेमिया या ठिकाणी उत्खननात सापडलेल्या आहेत. म्हणून याचा अर्थ एकमेकांच्या मुद्रा एकमेकांच्या ठिकाणी सापडल्यामुळे त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये व्यापार चालत असला पाहिजे असं या ठिकाणी शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की उत्खननात हे सिद्ध झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी मेसोपोटेमिया हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 कडे जाऊया. हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर कोणत्या प्राण्याचं चित्र सर्वाधिक आढळतं? तर या ठिकाणी उंटाचं, कुत्रा आणि वाघ बघा हे तीनही नाही, तर या ठिकाणी एक शिंगी गेंडा, त्यांच्या बहुतेक मुद्रांवर काल्पनिक वाटणारा एक शिंगी गेंडा किंवा बैल यांचं मोठ्या प्रमाणावर चित्र दिसलं आहे. तर बैल पर्याय दिलेला आहे का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी एक शिंगी गेंडा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22 कडे जाऊया. नागरी संस्कृतीतील विकासात चाकाचा शोध का महत्त्वाचा ठरला? केवळ खेळणी बनवण्यासाठी नाही, युद्धात विमाने चालवण्यासाठी. त्यावेळेस विमानच नव्हते तर युद्धाचा काही विषयच नाही. चाकाचा वापर केला जात नव्हता हे चुकीचं आहे. चाकाचा वापर त्या ठिकाणी केला जात होता. तर सगळ्यात शेवटचा पर्याय वेगवान वाहतूक, कारण बैलगाड्यातून वाहतूक व्हायची, म्हणजे वेगवान वाहतूक आणि मातीची भांडी बनवण्यासाठी या ठिकाणी चाकाचा शोध महत्त्वाचा ठरला. पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23. हडप्पा संस्कृतीतील घरांची बांधणी कोणत्या साहित्यापासून केली जाईल? लोखंडी साळ्या. लोखंडच नव्हतं तेव्हा लोखंडी साळ्याचं उत्तरच नाही. केवळ लाकूड हे त्याचं प्रश्नाचं उत्तर होणार नाही. तर भाजलेल्या विटा, कारण उत्खननात भाजलेल्या विटा सापडलेल्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी भाजलेल्या विटा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न 24 बघा. हडप्पा हे स्थळ सध्या कोणत्या देशात आहे? तर हडप्पा हे जे काही स्थळ आहे हे सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी पाकिस्तान हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. इजिप्शियन संस्कृतीतील राजांना काय म्हटले जाईल? सुलतान, महाराजा, सम्राट. बघा सुलतान, महाराजा, सम्राट हे भारतामध्ये म्हटलं जातं किंवा सुलतान काही अरबी जे काही देश आहेत त्या ठिकाणी सुद्धा म्हटलं जातं, पण सम्राट, महाराजा मात्र आपल्या भारतात म्हटलं जातं. मग या ठिकाणी इजिप्शियन संस्कृतीत राजांना फॅरो असं म्हटलं जायचं. म्हणून पर्याय क्रमांक डी फॅरो हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघा. सिंधू संस्कृतीतील तोलमापाची साधने कशी होती? केवळ अंदाजे तोलमापाची साधने नव्हती, तोलमापाची साधने होती. त्यामुळे केवळ अंदाजे तोलमाप हे पर्याय होऊ शकत नाही आणि पर्याय क्रमांक डी विस्कळीत पण होऊ शकत नाही. अचूक आणि प्रमाणित हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण त्या ठिकाणी काही दगडी वजन मापे सुद्धा सापडली आहे उत्खननामध्ये आणि ती विशिष्ट प्रमाणात होती. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी अचूक आणि प्रमाणित हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न बघा. काय म्हणतो 27वा प्रश्न आपला. सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या देवाची पूजा करत असावेत असे पुराव्यावरून वाटते? फक्त चंद्राची तर नाही. धार्मिक श्रद्धा नव्हती, तेच धार्मिक लोक होते, श्रद्धाळू लोक होते. केवळ विष्णू त्याचं उत्तर होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक बी बघा. पशुपती म्हणजे शिव आणि मातृदेवता. या ठिकाणी मुद्रांवरील चित्रावरून ते निसर्गाची सुद्धा ते पूजा करत होते. पशुपती आणि मातृदेवताची ती पूजा करत असल्याचं त्यांच्या मुद्रांवरून या ठिकाणी सापडलेले मुद्रावर जे काही चित्र होते त्यांच्या पुराव्यावरून ते असं लक्षात येतं की पशुपती म्हणजे शिव आणि मातृदेवताची ती पूजा करत होते. निसर्गाची सुद्धा ती पूजा करत होते. म्हणून पर्याय क्रमांक बी पशुपती आणि मातृदेवता हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न बघा. हडप्पा संस्कृती कोणत्या प्रकारची संस्कृती होती? तर या ठिकाणी भटकी, पाषाणयुगीन आणि ग्रामीण. तर ती ग्रामीण तर नव्हतीच, भटकी पण नव्हती कारण ती एका ठिकाणी राहत होते. पाषाणयुगीन ती नव्हती. मग पर्याय क्रमांक सी नागरी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत. कारण का तर नियोजित शहरे, व्यापार आणि उद्योग ही त्यांची वैशिष्ट्ये होती आणि म्हणून त्या ठिकाणी नागरी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
29वा प्रश्न बघूया. नागरी संस्कृतीतील विकासात कशाची भूमिका महत्त्वाची नव्हती? बघा, नव्हती विचारलेलं आहे. केवळ युद्धाची आवड, शेतीतील अतिरिक्त उत्पादन, लिपीचा विकास आणि श्रमाची विभागणी. आता नाही विचारलेलं आपल्याला, नव्हती. तर या ठिकाणी नागरी जो काही विकास आहे, नागरी विकास व्यापारावर अवलंबून असतो. केवळ युद्धामुळे शहरं विकसित होत नाही, ही त्यांची विचारधारा होती. म्हणून पर्याय क्रमांक ए, केवळ युद्धाची आवड, या ठिकाणी ही भूमिका त्यांची महत्त्वाची नव्हती. बाकी शेतीतील अतिरिक्त उत्पादन हे सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. लिपीचा विकास आणि श्रमाची विभागणी हे महत्त्वाचं होतं. फक्त महत्त्वाची गोष्ट कोणती गोष्ट नव्हती, तर केवळ युद्धाची आवड ही महत्त्वाची गोष्ट नव्हती. म्हणून पर्याय क्रमांक ए, केवळ युद्धाची आवड. आणि शेवटचा प्रश्न, मोहनजोदारोचा शोध कोणी लावला? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. राखालदास बॅनर्जी, अलेक्झांडर कनिंगहॅम, दयाराम सहानी, लॉर्ड कर्झन. तर बघा, या ठिकाणी आपल्याला लक्षातच ठेवावं लागेल, पर्याय क्रमांक ए, रामदास बॅनर्जी यांनी 1922 मध्ये मोहनजोदारो या शहराचा शोध लावलेला आहे. म्हणून RD बॅनर्जी, राखालदास बॅनर्जी 1922 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक ए त्याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपला 30 प्रश्नाचा महत्त्वाचा विषय जो आहे तो या ठिकाणी आपण 30 प्रश्न घेऊन थांबवलेला आहे. पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाला घेऊन येणार आहोत. तोपर्यंत सर्वांनी मजेत राहा, अभ्यास करत राहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला विविध प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि TET आणि CETमध्ये नक्कीच चांगले गुण मिळतील आणि आपण पास व्हाल ही मी गॅरंटी देतो. आणि थांबतो, पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.